नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वस्त मस्त. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळा सुरू झाला आहे, पण मोठा पाऊस काही नाही. हे बघा, आमच्या काळ्या शेतात, काळ्या मातीच्या शेतात शेंगा घातल्यात. शेंगा मस्तच आल्यात, एकदम छान आले शेंगा, पण पिवळ्या पडायला लागल्यात. ढगाळ वातावरण आहे. ढग बघा किती मस्त झाले. हे बघा, मध्ये मध्ये जिथं शेंगा नाही आहेत आणि पिवळ्या पडल्यात. हे उडीद आहे. शेंगा मध्ये मध्ये पिवळ्या पडायला लागल्यात, कारण त्या शेंगाच्या खाली हुमणी किडं झालेत खूपच. यावर्षी सगळीकडेच हुमणी किडं झालेत. मोठा असा पाऊसच नाही आहे. पाऊस नसल्यामुळं किडं ती लवकर मरेनात तशीच राहायला लागल्यात. जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच ही किडं मरणार. पाऊस काही पडेना झाला आहे अजून खर. पीक तर खूप छान आले, पण काय करायचं, पाऊसच नाही. खरं तर शेतकऱ्याला पावसाची गरज असते, कारण आमचं तर इथं पाणीच नाही आहे. पावसाच्या पाण्यावर जेवढं येईल तेवढं. हे बघा, पांढरा वर्ण आहे, कमी उंचीचा. फुलं लागलेत आता त्याला. बिया थोड्याशाच मिळाल्या म्हणून थोडीशीच झाडं घातल्या, खूप काही घातले नाही. बघा, मधल्या मधल्या आम्ही काढलेत शेंगा, कारण पिवळ्या झालेल्या आणि त्याला मुळं पण नव्हती म्हणून. मध्ये मध्ये इथं शेपूची भाजी टाकली आम्ही. शेपूची भाजी बघा किती छान आली आहे. काळ्या रानात लांब लांब अशी भाजी टाकली की मस्तच भाजी येते. आज यातलं गवत काढलं आम्ही, म्हणजे रान स्वच्छ पण दिसते आणि पीक पण चांगलं येते म्हणून. शेंगा बघा किती चांगल्या आल्या. एका साईडला भेंड्या आणि गवारी घातलेत. भेंड्यांची झाड बघा किती उंच आलेत. उंच झालं झाड. भेंड्या ही लागायला सुरुवात झाली ना. दाटन त्यामध्येही शेपू घातले आणि भेंडीच्या बाजूला गवारी पण घातली. गवारीला पण थोडी दाटणच झाली. खूप जवळजवळ बिया घातल्यात आम्ही. बघा कशा उगवल्यात, एकाला लागून एक, एकाला लागून एक झाडं अशी. भेंडी आणि गवारी खूपच जवळजवळ झालेत. बघा किती मस्त वातावरण आहे. शेतात किती छान दिसते. काळा वर्ण बघा, हा किती छान फुलं आहेत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रार्थना करा की शेतकऱ्यांसाठी खूप मोठा जोराचा पाऊस पडू दे.